बसव कल्याण, जिथे बसवेश्वरांनी अनुभव मंटपाचा प्रयोग राबवला, अल्लम प्रभू आणि अक्क महादेवींनी विवेकी विचार रुजवला, त्याच बसव कल्याण शहरात एक दर्गा आहे, हजरत राजा बागसवार यांची. ही दर्गा आज शेकडो वर्षानंतरही धर्मभेद, विषमता आणि सामान्य माणसाला त्यांचं माणूसपण समृद्ध करण्यासाठी प्रेरणा देते. ही दर्गा ज्या सुफी संताची आहे त्याचं मूळ नाव हजरत सय्यद ताजुद्दीन. लोकभाषेतील अपभ्रंशातून त्यांना राजा बागसार असंही म्हटलं जातं. ग्वाल्हेरपासून कर्नाटकच्या बसव कल्याणपर्यंत अनेक गावांमध्ये राजा बागसवार या पीरांचे चिल्ले आढळतात. चिल्ला म्हणजे जिथे सुफी संतांनी काही काळ घालवला ती जागा. अशी ठिकाणे शेकडोंच्या संख्येत आहेत. यापैकी काही ठिकाणांना तर दर्ग्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावरून ताजुद्दीन बाबांच्या प्रभावाची कल्पना येते. ताजुद्दीन बाबांचा जन्म खुरासान प्रांतातील समनान येथे 1299 साली झाला. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी तिथेच घेतले. त्यानंतर ते भारतात आले आणि पटियाला जवळील नारनूल या गावात राहू लागले. तेथून त्यांनी सुफीवादातील तसव्वुफचे शिक्षण घेण्यासाठी दिल्ली गाठली. त्या काळात दिल्ली ही सुफी पंथाची उपशाखा असलेल्या चिश्ती विचारधारेचे केंद्र होती. दिल्लीतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते हरियाणातील हान्सी शहरात आले. तेथे त्यांनी कुतुबुद्दीन मुनव्वर यांच्याकडून दीक्षा घेतली. कुतुबुद्दीन मुनव्वर हे निजामुद्दीन औलिया यांचे शिष्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सुफीवादातील पुढील शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुतुबुद्दीन मुनव्वर यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात आणि दख्खनमध्ये जाऊन सुफी पंथाचा प्रसार करण्याचा आदेश दिला. त्यामुळे ताजुद्दीन बाबांनी भारतभर भ्रमंती करून सामान्य माणसांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रसंगी राजसत्तेलाही आवाहन दिले. भारतभर भ्रमंती केल्यानंतर वयाच्या 90व्या वर्षी साधारणतः 1387 साली ते कल्याणीमध्ये आले. कल्याणी म्हणजे आजचं बसव कल्याण. ताजुद्दीन बाबांनी कल्याणीमध्ये येताच एक खानका स्थापन केली. ते निष्णात वैद्य होते, त्यामुळं त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी हिंदू, मुसलमान, गरीब, श्रीमंत असे सर्वच रुग्ण यायला लागले. विशेषतः त्यांनी गरिबांना मोफत रुग्णसेवा उपलब्ध करून दिली. अनेक अनुयायांना त्यांनी रुग्णसेवेसाठी मार्गदर्शन केलं, वैद्यकीय उपचार शिकवले. त्यामुळं त्यांची खानका नावारूपाला आली. अनेक राज्यकर्ते, अधिकारी, सरदार हे त्यांच्याकडे उपचारासाठी आणि धार्मिक शिक्षणासाठी देखील येत असत. त्यामुळेच त्यांच्याविषयी हिंदू असो वा मुसलमान सर्वांमध्येच आदर वाढीस लागला. औषधांसाठी जंगलात गेल्यानंतर त्यांनी जखमी पशूंवरही उपचार केले. एकदा त्यांनी एका जखमी वाघावर उपचार केले. पुढे अनेक वर्ष तो वाघ त्यांच्यासोबत राहिला. त्यामुळे ते वाघावरही प्रभुत्व गाजवू शकतात अशी लोकभावना रूढ झाली. या कारणानेच त्यांना आज शेरसवार किंवा राजा बागसवार असेही म्हटले जाते. त्यांच्या निधनानंतर अनुयायांनी तयार केलेल्या प्रतिमांमध्ये ते वाघावर स्वार झालेल्या स्वरूपात प्रसिद्ध झाले. तब्बल 9 वर्षे ते कल्याणीत राहिले. वयाच्या 99व्या वर्षी त्यांचे कल्याणीमध्येच निधन झाले. निधनानंतर खानकाहमध्येच त्यांना दफन करण्यात आले. त्यांच्या निधनानंतरही दर्ग्यात येणाऱ्या रुग्णांची आणि अडीअडचणीतल्या लोकांची संख्या कमी झाली नाही. कारण ताजबाबांच्या निधनानंतरही त्यांनी उभी केलेली खानकाहची व्यवस्था त्यांच्या अनेक शिष्यांनी कैक दशके तशीच चालवली. आज खानकाह नसली तरी शेकडो लोक आपले दुःख मांडण्यासाठी तेथे येतात. ताजबाबांच्या मजारसमोर आपले गऱ्हाणे मांडतात. कोणी अडचणी सोडवण्यासाठी नवस मागतो, तर अनेक हिंदू मुसलमान भाविक लग्नाची पहिली पत्रिका ताजबाबांना देतात. त्या माध्यमातून ताजबाबांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशी त्यांची श्रद्धा आहे. सभी को नमस्ते. मेरा नाम शिव कुमार अम्बुलगे है.
यहाँ बसवा कल्याण का मैं लोकल वाला हूँ। यहाँ पे मैं दरगाह को शादी का कार्ड देना साहेब को, और यहाँ पे जो भी है बड़े साहब छोटे साहब उनको कार्ड देना है। उससे पहले हम यहाँ पे क्या है, छोटा सबका हमारा छोटा बेटा यहाँ पे क्या है, हर एक मज़हब के हिंदू होंगे, मुस्लिम होंगे, सिख, कोई भी एक मज़हब के यहाँ पे आके दरगाह साहिब का जो शेर सवार साहब है उनका आशीर्वाद लेके और जो साहेब को मैं आमंत्रण के देने के लिए इधर में आया, कार्ड दे के सबको शादी करने के लिए आया। बालाजी मालिक कैसे दरगाह पे बहुत दिन से आते हैं, बस हम दुआ पढ़ने को हमारा अच्छा होने बोलकर सुकून रखे हमको। हर चीज हर जगह गया मगर ऐसा नहीं मिले हमको। ज्या पद्धतीने सामान्य माणूस दरगाहात येतो त्याच पद्धतीने मध्ययुगीन काळात अनेक राज्यकर्ते दर्ग्याला भेट देत असत. ताजबाबांच्या निधनानंतर बरीदशाही सुलतान कासिम बरीद, अमीर बरीद आणि अली बरीद हे दर्ग्याला नियमित भेट देत असत. आदिलशाही सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा हा देखील ताजबाबांच्या जियारतीसाठी येत असे. औरंगजेबाने कल्याणी किल्ला जिंकल्यानंतर दर्ग्याला भेट दिली आणि आदिलशाही सत्तेने सुरू केलेल्या परंपरा पुढेही कायम ठेवल्या. मैसूरच्या वडियार घराण्यातही या दर्ग्याचा मोठा मान आहे. आजही वडियार घराण्याचे अनेक लोक ताजबाबांच्या जियारतीसाठी बसव कल्याणला येतात. बंदा नवाज, निलंग्याचे पीर पाशा कादरी आणि सुलतान अली शाह कलंदर हे सुफी संत देखील ताजुद्दीन बाबांना नेहमी भेटत असत. राजा असो, पीर असो किंवा सामान्य माणूस, सर्वांसाठी ताजबाबा आशेचा किरण होते.